नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे सावंत सर, संचालक श्री कोचिंग क्लासेस अँड स्टडी सेंटर कृष्णनगर. तर मी आज हा व्हिडिओ घेऊन आलोय. व्हिडिओतून आपल्याला एक मेसेज देणार आहे की आता सध्या जो आपण नीटचा निकाल पाहिला, तर निकाल बघता आपल्या असं लक्षात येतं की कुठेतरी आपलं महाराष्ट्राचं वर्चस्व कमी कमी होत चाललेलं आहे. या ज्या नॅशनल लेवलच्या एक्झाम्स असतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, ती UPSC असो, नीट असो किंवा JEE ॲडव्हान्स असो, या सर्व परीक्षांमध्ये महाराष्ट्राचा रिझल्ट कमी येणे किंवा टक्का घसरण्याचे काही कारणं आहेत. ते म्हणजे आपली 5वी ते 10वीची जी शिक्षण पद्धती आहे, स्पेशली जे महाराष्ट्र बोर्डमध्ये शिकतात त्यांच्यासाठी मी बोलतोय. तर त्या विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची पद्धत, परीक्षा पद्धत, या काही गोष्टी आहेत ज्या आपण त्याचा नीट विचार केला पाहिजे. आपण काय करतो, 11th-12th ज्यावेळेस 11th-12thला विद्यार्थी जातो त्यावेळेस एखादा मोठा कोचिंग क्लासेस जॉईन करतो, तिथे जाऊन आपण 11वी-12वीची तयारी सुरू करतो. पण 11वी-12वी ज्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा ज्या नॅशनल लेवलच्या एक्झाम्स आहेत, त्याची जर आपल्याला व्यवस्थित तयारी करायची असेल तर ती तयारी इयत्ता 5वी पासूनच व्हायला पाहिजे आणि त्याची सुरुवात आपली घरापासून व्हायला पाहिजे. तर 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी हा जो बेस आहे एज्युकेशनचा, हा जर बेस आपण पक्का केला तरच आपण पुढच्या परीक्षांना इझिली फेस करू शकतो. ते प्रेशर आपण व्यवस्थित हँडल करू शकतो आणि त्या परीक्षा क्रॅक करून आपल्याला पाहिजे त्या करिअरच्या संधी आपल्याला मिळू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे की 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी या वर्गामध्ये आपण कोणत्या विषयाचा नीट अभ्यास केला पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, त्यासाठी प्रॉपर गायडन्स तुम्हाला पाहिजे. फक्त येणाऱ्या स्कूलच्या एक्झाममध्ये टॉपला येणे, रँक करणे, हे एवढंच आपलं टार्गेट नाहीये. की बऱ्याच पालकांमध्ये चर्चा असते की माझा मुलगा आज शाळेमध्ये पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला, रँकमध्ये आला, एवढे टक्के मिळाले, ते खुश होतात, समाधानी होतात. पण आता टक्क्यांना थोडंसं बाजूला ठेवून पालकांनी विचार करायला पाहिजे की टक्केवारी न बघता त्या मुलांनी त्या विषयाचा डीप अभ्यास केलाय का, व्यवस्थित अभ्यास केलाय का. तो जर अभ्यास नीट झाला असेल तरच तो विद्यार्थी पुढे जाऊन पुढच्या स्पर्धेमध्ये टिकणार आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सायन्स, मॅथ्स, इंग्लिश किंवा भाषा विषयाचे ग्रामर असतील, याचा एवढा डिटेल आणि सखोल अभ्यास झाला पाहिजे की त्यामध्ये कुठलेही प्रश्न आले, चॅप्टरच्या मधले, बाहेरचे, सिलेबस मधले, थोडेसे बाहेरचे जरी प्रश्न आले तरी आपल्या विद्यार्थ्यांनी त्याला व्यवस्थित अटेंड करता आला पाहिजे. म्हणजे फक्त पाठांतर, घोकमपट्टी न करता पुस्तकामध्ये दिलेल्या प्रत्येक एक कन्सेप्ट तुम्हाला लाईन टू लाईन व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत, त्याचे मिनिंग समजून घ्यायचे, त्याचे एक्झाम्पल्स आणि त्या गोष्टी वेगवेगळ्या अँगलने आपल्याला विचार करून शिकायच्या आहेत. म्हणजे सायन्समध्ये बरेच असे लॉ आणि प्रिन्सिपल्स दिलेले आहेत, सायंटिस्ट लोकांनी जे काही शोध लावले ते दिलेले आहेत त्यांनी. पण जेवढं आपल्याला पुस्तकात दिलं आपण तेवढंच पाठ करून पेपरमध्ये लिहितो, एक्झामिनर त्याला मार्क्स देतात, आपण खुश होतो, आपण तिथे थांबतो. मला हे म्हणायचं तर न थांबता त्या दिलेल्या गोष्टीचा सखोल अभ्यास आपण केला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकाशनाच्या बुक्समध्ये, वेगवेगळ्या नोट्सनी, पब्लिकेशननी कशा पद्धतीनं ते दिलेलं आहे. थोडंसं इंटरनेटची मदत घ्या, पण इंटरनेटचा वापर कमीत कमी करा. जास्तीत जास्त पुस्तकं हाताळा आणि हे जे विषय आहेत करिअरच्या दृष्टीने महत्वाचे विषय, मॅथ, सायन्स, इंग्लिश, हे विषय व्यवस्थित हाताळा आणि त्या पुस्तकाचा शालेय पाठ्यपुस्तक सोडून इतर काही रेफरन्स बुक असतात त्याचाही व्यवस्थित अभ्यास करा. वाचन वाढवा, सगळ्यात महत्वाचं रीडिंग झालं पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत त्या आपण शिक्षकांना बोलून क्लिअर केल्या पाहिजे. थँक्यू.